ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते। देवानं माझं जे विधिलिखित ठरवलं ते लिहून काढण्यासाठी तुझे हात दिलेस। जास्त तुझी अपेक्षा जास्त तुझी काही चूक नाहीये। अरे के पतुंद्र गाडीमुळे आमच्या अंगावर तू सरळ पुढे मी बोला अरे के पतुंद्र गाडीमुळे आमच्या अंगावर तू सरळ पुढे बरं वाटतं का तुला आता मंजिरी? काय झालं ग? बोल ना काहीतरी। अगं काय झालं काय नाही हे तू सांगितल्याशिवाय कळलं का आम्हाला? वहिनी अहो बोला काहीतरी। हाय अंबाबाई कुठं काय ऍक्सिडेंट बिक्सिडेंट नाही झाला? पंच वहिनी अहो बोला काहीतरी, म्हणजे काय झालंय तरी काय? मी तिथून निघाले आणि अगं त्या शेळक्याच्या पोरानं तुला रस्त्यावर बेशुद्ध पडलेलं पाहिलं। त्यानं इकडं फोन केला म्हणून तरी तू इथपर्यंत पोहोचलीस। मंजिरी अगं एवढा कसला धक्का बसलाय तुला? आणि तू एकटीच? वहिनी आणि सत्यजित कुठं आहे? ते आले नाहीत। अगं आता काय म्हणावं बाई, हा काय खेळ चालवलाय? अगं बाई बिचारा सत्यजित कुठं असेल? अगं तुम्ही दोघं एकत्रच होतात ना? विश्वास ठेवणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे हे मला कधीच कोणी का शिकवलं नाही। शिकवणारे फसवत गेले की मीच माझी फसवणूक करून घेत राहिलो। स्वतःच्या डोळ्यांनी मी हे सगळं पाहिलं पण तरी सुद्धा मी माझा धडा शिकलो नाही। रक्ताच्या नात्याच्या लोकांनी वाटेल तसं खेळलं। मी जर माझा धडा पहिल्या इयत्तेत शिकलो असतो तर तुम्हा कोणावरच तो मला शिकवण्यासाठी हे असं वागण्याची पाळी आली नसती। तुझ्यावरही नाही। काही लोकांचा जन्म हा जखमा खाण्यासाठीच झालेला असतो। ती जखम कोणी आणि कसं देतं हे महत्वाचं उरतच नाही। जरा घाव भरतोय असं वाटतं, जरा खपली धरते असं वाटतं, भळबळायचं थांबले असं वाटतं की लगेच देव म्हणतो। असं कसं? करा करा नवीन वार करा, पुन्हा जखमी होऊ द्या साल्याला। मग आता याच्यावर एक असा वार करा की हा कमरेतून नाही, मानेतून नाही, मनातून लुळा पांगळा पडला पाहिजे कायमचा। चूक तुझी नाहीये मंजिरी। देवानं माझं जे विधिलिखित ठरवलं होतं ते लिहून काढण्यासाठी तू फक्त त्याला तुझे हात दिलेस। यापेक्षा जास्त तुझी काहीही चूक नाहीये। यापेक्षा जास्त तुझी काहीही चूक नाही। यापेक्षा जास्त तुझी काहीही चूक। यापेक्षा जास्त तुझी काहीही चूक नाही। काहीही चूक माझी काही चूक नाहीये। मला नाही माहिती, मला खरंच नाही माहिती। मंजिरी शांत हो। मावशी मी हिला रूम मध्ये घेऊन जाते, तिला आराम करायला हवा। चल चल ये नको रडू।
बस इथे बस. मंजिरी मला तरी सांगता काय झालंय? प्रिया प्रिया हे कुठे असतील का? त्यांचं काहीच कसं पत्ता नाहीये. मला माहितीये माझ्यावर रागावून निघून गेलेत ते. मी मंजिरी तुम्ही तिकडे असताना रागावण्या इतकं काय झालं तुमच्यात? मला नाही माहिती हे सगळं कसं काय झालं. तुला माहितीये मी पुण्याहून आले ना तेव्हा मला कळलं तुम्ही दोघं 2 दिवसासाठी बाहेर गेलाय. मला ऐकून इतकं बरं वाटलं ना. पण तुझी आता अशी अवस्था बघून मला खरंच खूप त्रास होतोय. मी नाही सांगू शकत किती. मंजिरी प्लीज मला सांग काय झालंय. कदाचित मी काहीतरी मदत करू शकेन. नाही प्रिया, मी खरंच खूप ब्लँक आहे ग. मला खरंच कळतच नाहीये हे सगळं असं अचानक कसं झालं. तुमच्यात काही भांडण झालं का? भांडण? म्हणजे मी त्यांना लांबून केवढा हाका मारल्या पण मला सोडून निघून गेले ते. सत्यजित त्या अनोळख्या ठिकाणी रात्रीचा तुला सोडून गेला एकटीला? मला ना काही कळत नाहीये. मंजिरी मला सांग स्टेप बाय स्टेप आठवून सांग. दिवसभरात काय झालं तुमच्यात? दिवसभर किती किती छान होतो आम्ही. खूप छान दिवस घालवला. फार्म हाऊस बघितलं. मी तुळस सुद्धा लावली फार्म हाऊसवर. ते महत्वाचं नाहीये मंजिरी. मला सांग तुमच्यात बोलणं काय झालं? तो तुला काही बोलला का? काय झालं? प्रिया ते मला म्हटले की तुझे लहानपणीचे फोटो आपण बेडरूम मध्ये इनलाज करून लावूया. फोटो खूप खूप छान. नको काढू सगळं निघ. चल प्रियंका, आपण कोल्हापूर मधल्या हॉस्पिटल्स मध्ये जाऊन येऊया. काकू अहो तुम्ही काहीतरी काय बोलताय? तू चल. सत्यजित काय आहे? सत्यजित अरे काय वाटत कोणी काही? सत्यजित आम्ही काहीतरी विचारतोय तुला. सत्यजित अरे मी रात्री 2दा फार्म हाऊस वरती जाऊन आलो. तिथे काही कळलं नाही. काय समजायचं तरी काय नक्की? म्हणजे वहिनी अशा भलतीकडे, तू गायब. काय प्रकार काय? अरे बोल ना बाबा. इथं रात्रभर काळजीने जीव टांगणीला लागलाय आमचा. काय बिनसले काय कळेना. सत्यजित आम्ही तुझ्याशी बोलतोय. मी तुमच्या समोर उभा आहे आणि मी जिवंत आहे. एवढं पुरेसं आहे तुमच्यासाठी.
हे लग्न तुम्ही तुमच्या मर्जीनं करता? हो. तुमच्यावर कोणाचाही कुठलाही दबाव नाही? नाही. याआधी तुमच्या आयुष्यात कोणी मुलगा होता? नाही. तुमच्याशी खोटं बोलायची मला काहीच गरज नाही. मी पूर्ण पवित्र मनाने तुमच्या सोबत राहील. गृहस्थाश्रमात तुमच्या आज्ञेप्रमाणे वागून वंशाचा विस्तार करीन. मी सगळ्या सुखदुःखात तुमची साथ देईन. मी तुम्हाला पती परमेश्वर मानले असून माझे सगळे जीवन तुम्हाला समर्पित करते. मी आयुष्यभर प्रेमानं तुझा सांभाळ करेन, तुला अंतर देणार नाही. कुठल्याही सुखात कधी काहीही कमी पडू देणार नाही. मंजिरी, मंजिरी एक मिनिट थांब. तू कुठे चाललीस? मंजिरी. काय चाललंय तुझं? मी तुला आराम करायला सांगितलंय ना. अगं मावशी, मी तेच तिला सांगत होते पण ती ऐकतच नाहीये. आई प्लीज प्लीज मला यांच्याशी बोलायचंय, खूप महत्वाचं आहे. प्लीज मंजिरी प्लीज, तू अशा अवस्थेत. आई मला माहितीये ते आलेत. मी त्यांच्या गाडीचा हॉर्न सुद्धा ऐकला. प्लीज मला जाऊ दे ना. शांत हो, जरा शांत हो. मी कशी शांत हो आई? हे बघ मंजिरी, सत्यजितने स्वतःला बंद करून घेतलंय. त्याला कुणाशीच काही बोलायचं नाहीये. आणि अशा वेळेला त्याच्याशी बोलायला जाणं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे ग. आई पण मी त्यांच्याशी बोलले नाही ना तर. त्यानेच दार बंद केलंय, त्यालाच ते उघडू देत. मी सांगितलं ना, मला कोणाशीही बोलायचं नाहीये. मी प्रिया. जा इथून. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. सत्यजित, जे झालं ते मला माहिती आहे आणि मला त्याबद्दलच बोलायचंय. प्लीज 2 मिनिटं दार उघड, खूप महत्वाचं आहे. सत्यजित, ज्या मुलामुळे हे सगळं होत आहे त्याचं नाव आशिष शिर्के. आता तरी दार उघडशील? आत येऊन बोलू. आपल्या लाडक्या मुलीचं असं 3 दिवसात लग्न कोणी उरकतं का? मी आता पुण्याला गेले होते तेव्हा मला आशिष बद्दल कळलं. मंजिरीचं आणि आशिषचं अफेअर होतं.